पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे राळेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। आष्टोणा ते दहेगाव या मुख्य पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी आष्टोणा येथील शेतकऱ्यांनी राळेगाव तहसील कार्यालयासमोर 17 जून पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरकारी नकाशाप्रमाणे रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवण्यात यावी। नकाशातील रस्त्यांची नोंद 7/12 उतार्यावर करून रस्ता मोकळा करावा। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेतून निधी मंजूर करून रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरण करावे, अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याअभावी शेतकऱ्यांना खते, बियाणे नेणे आणि शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे कठीण झाले आहे। प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊनही केवळ आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या आंदोलनात दशरथ गोखले, ऋतिक पिंपळशेंडे, मनोज पिंपळशेंडे, वंदना रासेकर, शालिनी गोखरे, गोपिका पिंपळशेंडे, स्वाती गोखरे आणि नानाजी गोखरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे। आंदोलकांचे आरोग्य बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ। दशरथ चंपतरावजी गोखरे, मुक्काम आष्टोणा, पोस्ट खैरी, तहसील राळेगाव। आमची मागणी अशी आहे, आष्टोणा ते दहेगाव रस्त्या 10 वर्षापासून पांधन रस्ता खुला करून देण्यात यावा। या अतिक्रमण करून असलेला रस्ता आज रोजी खुला करून देण्यात यावा नकाशाप्रमाणे। कधीपासून बसलाय तुम्ही इथं? 17 तारखेपासून। आणि आज कोणी मंडपाला भेट वगैरे दिली आहे का? नाही, कोणीच आले नाही। कोणते महसूलचे अधिकारी वगैरे? नाही, कोणीच नाही आले। किती लोक बसलाय तुम्ही? आम्ही 3 लोक बसलेलो आहोत आणि आज बाया बसलेल्या 5 आणि 1 पुरुष। शेताला रस्ता नाही आहे, बांधून रस्ते जे आहे त्याच्यामध्ये खूप चिखल पाणी असं खूप सारं राहते आणि या शेतकऱ्याला खूप त्रास होते त्या याच्यामुळे जाण्यामुळे। आमची बैल, आमची बंडी खूप अशी म्हणजे तकलीफ खूप होते त्या शेतकऱ्याला, खूप तकलीफ आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा। दहेगाव पांधन हा नकाशाप्रमाणे पासून हे प्रयत्न चालू आहे, तरी पण शासन काही याच्यावर लक्ष देत नाही। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा नकाशाप्रमाणे। आमचं उपोषण जर निर्णय लागला नाही तरी आम्ही हे उपोषण सोडणार नाही। माझं नाव सौ वंदना दत्तात्रय राशेकर। मी आज 17 तारखेपासून उपोषणात बसली आहे, कारण आमचा पांधन रस्ता आहे तो रस्ता मोकळा करण्यासाठी आम्ही सर्वजणी महिला उपस्थित बसलो, याच्यासाठी बसलो आहे। याच्या अगोदर तुम्ही प्रशासनाला निवेदन वगैरे दिले आहे का? तक्रारी केली आहे का? निवेदन दिलं आहे प्रशासनाला। कधी दिलं? 16 पासूनच निवेदन दिलं आहे अतिक्रमण हटवण्यासाठी, आणि अजून त्यांनी रस्ता खुला केलेला नाही आहे। आमची मागणी आहे की आमचा रस्ता पूर्णपणे खुला करून द्यावा नकाशाप्रमाणे, आणि ह्या कारवाईला जोपर्यंत आमची रस्ता मोकळा होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसण्यासाठी तयार आहोत। माझं नाव स्वाती शेषराव गोखरे आहे। माझं वावर आष्टोणा ते दहेगाव पांधन या रस्त्यावर आहे। मला तिथे जाण्याचा खूप त्रास होऊन राहिलेला आहे। ही लोक अतिक्रमण केलेलं आहे, ती जागा मोकळी करून देऊन नाही राहिले रस्ता। मला नकाशानुसार माझा रस्ता मोकळा हवा आहे, त्यामुळे आम्हाला त्रास जो गाडण्यात जाण्याचा होऊन राहिला तो आम्हाला झाला नाही पाहिजे, अशी आमची मागणी आहे। शासनाला 2016 पासून मी तक्रार करत आहे, तरी शासन आमच्याकडे लक्ष देऊन राहिले नाही। तरी तुम्ही आमच्या या माध्यमातर्फे आमच्याकडे लक्ष देण्यात यावे, अशी माझी सरकारतर्फे मागणी आहे।